Hello students, today we are going to see new topic 3.3 eco-friendly celebration. What is mean by eco-friendly celebration? तर पर्यावरण पूरक साजरे करणे सण उत्सव याला काय म्हटलं जातं इको फ्रेंडली सेलिब्रेशन. म्हणजे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचता सण साजरे करणे असा या ओळींचा अर्थ आहे. ठीक आहे. सो we will see some new words from this topic eco-friendly celebration. So look at the blackboard. Received मिळाले, congratulation अभिनंदन, amaze म्हणजेच काय सरप्राईज आश्चर्य वाटणे, इको-फ्रेंडली पर्यावरण पूरक, क्रॅकर्स फटाके, डेलिशियस स्वादिष्ट, ट्रॅडिशनल पारंपरिक, माउथ वॉटरिंग तोंडाला पाणी आणणारे, पेपर लॅटर कागदी आकाशकंदील, मॉडेल प्रतिकृती, फोर्ट किल्ला, कलेक्ट एकत्र करणे. नेक्स्ट थँक्स गिव्हिंग म्हणजे ईश्वराचे आभार मानण्याचा दिवस. देन हॅलोईन संतांचा दिवस, क्युरियस जिज्ञासू, अँड कन्वे पोहोचविणे. Okay, students, you have to write down these new words and their meanings in your notebook. So open your textbook, page number 60. See in the textbook, this is a letter. 21 September 2015 पुणे. इथून लिहिलेलं हे पत्र आहे बघा. डिअर अथर्व, अथर्वला लिहिलेलं हे पत्र आहे. I received your letter. Hi, first of all congratulations. बघा हे पत्र कुणी लिहिलेलं आहे? शर्व. शेवटी दिलेलं आहे बघा. शर्वने अथर्वला हे पत्र लिहिलेलं आहे. तो म्हणतो मला तुझं पत्र मिळालेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सर्वात पहिल्यांदा तुझं अभिनंदन. इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेशोत्सव इन अमेरिका. पत्र कुठून लिहिलेलं आहे? अमेरिकेतून. कोणी लिहिलेलं आहे? अथर्वने. कुणाला? शर्वला. तो रिप्लाय म्हणून पत्र लिहित आहे. तो काय म्हणतो बघा, सर्वात पहिल्यांदा तुझं अभिनंदन. कशासाठी? कारण मला तुझं पत्र वाचून खूप आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कशासाठी? की तुम्ही अमेरिकेत असून सुद्धा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केलेला आहे याचं मला खूप आश्चर्य वाटलेलं आहे. प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. सो प्लीज राईट अबाउट इट मोर, अधिक मला याविषयी माहिती तू पुन्हा कळव असं तो सांगत आहे. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी. आम्ही सुद्धा भारतामध्ये आता इको फ्रेंडली दिवाळी कशी सेलिब्रेट करता येईल याचं प्लॅनिंग करत आहोत. आर यू सरप्राइज्ड? येस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स. आणि हे ऐकून तुला सुद्धा आश्चर्य वाटणार आहे. आम्ही यावेळीची येणारी दिवाळी म्हणजे इको फ्रेंडली कशी करता येईल याचं प्लॅनिंग करत आहोत. आणि कशी करणार आहोत? दिवाळी विदाउट क्रॅकर्स, फटाक्यांशिवाय आम्ही दिवाळीचं सेलिब्रेशन करणार आहोत. बट ऑफकोर्स विथ डेलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स. पण याच्यामध्ये काय असणार आहे? दिवाळीला ट्रॅडिशनल स्नॅक्स असणार आहेत. म्हणजे पारंपरिक जे पदार्थ बनवले जातात दिवाळीला, डेलिशियस अँड ट्रॅडिशनल स्नॅक्स, माउथ वॉटरिंग चकलीज, अगदी तोंडाला पाणी आणणारे चकली असेल, अनारसाज, करंजीज अँड लाडूज असो. म्हणजे हे जे आपल्या भारतामध्ये दिवाळीला पदार्थ बनवले जातात अशा पद्धतीचे पदार्थ मात्र आम्ही बनवणारच आहोत. फक्त काय करणार आहोत? फटाके न फोडता न वाजवता ही दिवाळी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे इको फ्रेंडली, जेणेकरून काय होणार नाही, पर्यावरणाला कोणताही काय होणार नाही, धक्का पोहोचणार नाही, हानी पोहोचणार नाही. टू मेकअप फॉर द क्रॅकर्स. बघा मग आता क्रॅकर्स फटाके न वाजवणार नाही, मग त्याच्याऐवजी आम्ही काय करणार आहोत? वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅटर्न ॲट होम. आम्ही घरीच काय करणार आहोत? कागदापासून आकाशकंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. त्याचबरोबर आम्ही काय बनवणार आहोत? रायगड जो किल्ला आहे त्याची प्रतिकृती आम्ही बनवणार आहोत. बघा आपल्याला माहितीच आहे दिवाळीला आपण काय करतो? घरासमोर सुंदर असा मातीचा असेल तर तो किल्ला बनवतो. मग वेगवेगळे असतात, प्रतापगड, रायगड, सिंहगड, आणि तुम्हाला सुद्धा ते बनवायला खूप आवडतात.
त्याच्यावरती सैनिक सुद्धा तुम्ही ठेवता. त्याचबरोबर दिवाळीला आणि काय असतं, सुंदर अशी घरासमोर रांगोळी असते, कागदाचा आकाशकंदील असतो, सर्वत्र काय असतं, रोषणाई असते. अशा पद्धतीनं अगदी मोठ्या प्रमाणात सर्वात मोठा जर उत्सव भारतामध्ये कोणता असेल तर तो कोणता आहे, दिवाळी आहे. मग शर्व काय सांगतोय अथर्वला, आम्ही सुद्धा यायला सुंदर अशी दिवाळी साजरी करणार आहोत. फक्त काय असणार आहे, ती पर्यावरणपूरक असणार आहे आणि फटाके तेवढे वाजवले जाणार नाहीत. बघा पुढे काय म्हणतो तो, आणि आम्ही घरच्या घरीच कागदापासून आकाशकंदील बनवणार आहोत. त्याचबरोबर रायगडची प्रतिकृती सुद्धा बनवणार आहोत. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स, आणि तयारी म्हणून मी काय करत आहे, बघा काही पिक्चर्स म्हणजे चित्र एकत्र करत आहोत. कशाची, अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. रायगड किल्ल्याची आम्ही चित्र एकत्र करत आहोत. त्याचबरोबर रायगड विषयीची जी माहिती आहे ती सुद्धा कलेक्ट करण्याचं काम आता आमचं सुरू आहे. व्हेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया. तो आता काय विचारतोय पुढं, तू आता इंडियाला कधी येणार आहेस असं तो विचारत आहे. वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. आम्ही सर्वजण तुला भेटण्यासाठी खूप आतुर आहोत, तुझी वाट पाहत आहोत. रिमेंबर ब्रो, आणि एक लक्षात ठेव, वी आर नॉट जस्ट कजिन्स. आपण फक्त चुलत भाऊ आहोत असं नाही. वी आर फ्रेंड्स टू. आपण चांगले मित्र सुद्धा आहोत. म्हणजे फक्त कजिन आहोत असं नाही, तर आपलं रिलेशन, आपलं नातं त्याच्याही पलीकडचं सर्वात महत्वाचं कोणतं आहे, तर आपण चांगले मित्र सुद्धा आहोत. बघा पुढे, आय ऑलवेज लव्ह टू रीड युअर लेटर्स. आणि मला नेहमीच तुझी पत्र वाचायला खूप आवडतात. अथर्व, आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. US मध्ये जे दोन मोठे सण असतात बघा, थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन. थँक्सगिव्हिंग म्हणजे काय, तर ईश्वराचे आभार मानण्याचा दिवस, आणि दुसरा आहे हॅलोवीन म्हणजे संतांचा दिवस. हे जे दोन सण US मध्ये साजरे केले जातात याच्याविषयी मला अजून माहिती हवी आहे. तर तू काय कर, तू याच्याविषयीची अधिक माहिती मला पाठव. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. आणि अगदी मनापासून मला या 2 दिवसांविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी मी काय आहे, खूप आतुर आहे, जिज्ञासू सुद्धा आहे. प्लीज डू राईट टू मी. तर तू काय कर, याच्याविषयीची अधिक माहिती मला लिहून पाठव. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. काय कर, माझा नमस्कार काका आणि काकूंना सांग. लव टू डिअर ओजस अँड लव टू डिअर ओजस. युअर्स लविंगली शर्व. तुझाच प्रिय शर्व. आलं लक्षात. अशा पद्धतीनं शर्वने अथर्वला पत्र लिहिलेलं आहे, ते आपण पाहिलेलं आहे. सो टर्न टू द पॉइंटर्स. गेस द मीनिंग ऑफ. बघा याचे शब्द मराठीमध्ये अर्थ आपण पाहिलेलाच आहे, पण याचा इंग्लिशमध्ये काय मीनिंग आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. फर्स्ट वर्ड इज अमेझिंग. अमेझिंग म्हणजे काय, आपण पहिले आश्चर्य. काय लिहायचं आहे, व्हेरी सरप्राइजिंग. अमेझिंग मीन्स व्हेरी सरप्राइजिंग. SURPRISING. व्हेरी सरप्राइजिंग. देन सेलिब्रेटेड. सेलिब्रेटेड मीन्स एन्जॉयड. ENJOYED. enjoyed. Okay. Next word crackers. Crackers. बघा, small fireworks. Small fireworks. FIREWORKS. That explode. That explode. EXPLODE. Explode with a loud noise. LOUD. loud noise. NOISE. बघा लिहिला का बघा. स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लोड विथ अ लाऊड नॉइज. त्याला आपण काय म्हणतो, फटाके. ठीक आहे. देन पेपर लॅटर्न. पेपर लॅटर्न. राईट डाऊन द मीनिंग ऑफ पेपर लॅटर्न. A lantern, LANTERN, made of paper. Made of MADE. Made of paper. लक्षात. Next, list the important points from each paragraph of the letter.
बघा लेटरमध्ये जे पॅरेग्राफ आहे तर प्रत्येक पॅरेग्राफमध्ये कोणते महत्त्वाचे पॉइंट आलेले आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. बघा पॅरेग्राफ फर्स्ट यू हॅव टू लिसन केअरफुली. Which is the important point comes in paragraph first. Celebration of eco-friendly Ganeshotsav in America. कोणता महत्त्वाचा पॉइंट आलेला आहे पहा. Celebration of eco-friendly Ganeshotsav in America. Okay. Then paragraph 2. Paragraph 2 मध्ये कोणता आहे बघा पॉइंट. Planning of eco-friendly Diwali. Planning of eco-friendly Diwali without crackers and enjoying traditional snacks. Then paragraph third बघा paragraph third मध्ये काय आले. Preparation of paper lantern and making a model of Fort Raigad. Okay. Then paragraph 4. पॅराग्राफ 4 मध्ये काय आलं बघा. इन्व्हिटेशन टू कझिन. इन्व्हिटेशन मीन्स आमंत्रण. इन्व्हिटेशन टू कझिन टू कम टू इंडिया. ओके. नाव पॅराग्राफ 5. सेलिब्रेशन ऑफ थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. Celebration of Thanksgiving and Halloween in the US. And paragraph 6. Regards and love. Okay. Then turn to question 3rd. List the festivals we celebrate and the important parts of their celebration. Any 5 सांगितले. म्हणजे इंडियामध्ये कोणते महत्त्वाचे फेस्टिवल सण उत्सव साजरे केले जातात त्यांची यादी करायची आहे. कमीत कमी 5. कोणतेही 5. अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट कोणते असतात. फॉर एक्झाम्पल रक्षाबंधन असेल, त्यानंतर दिवाळी, दसरा असेल किंवा आणखी कोणते जे सण आहेत, रंगपंचमी असेल. अशा पद्धतीचे तुम्हाला आवडणारे कोणतेही 5 काय करायचे फेस्टिवलची यादी करायची आहे आणि त्या फेस्टिवलमध्ये महत्त्वाचे पॉइंट म्हणजे महत्त्वाचं काय केलं जातं ते तुम्ही लिहायचं आहे. ओके. देन क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज नंबर 40. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज. तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत जे प्रश्न या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही तुमच्या टीचरांना विचारू इच्छिता. ओके. नाव टर्न टू क्वेश्चन 5. Discuss the following. Which festivals do we celebrate on a large scale? तुम्ही कोणते सण मोठ्या प्रमाणावर काय करता सेलिब्रेट करता याविषयी तुम्ही चर्चा करा. Then choose any one festival and decide which part of the festival are eco-friendly. तर त्यापैकी कोणतंही एक फेस्टिवल असं निवडायचं आहे आणि जे तुम्हाला आवडतं आणि त्याच्याविषयी काय डिसाइड करायचं आहे. विच पार्ट ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली. मग त्या फेस्टिवलमध्ये कोणता असा भाग आहे जो कसा आहे इको फ्रेंडली आहे म्हणजेच पर्यावरण पूरक आहे. अँड विच आर नॉट इको फ्रेंडली म्हणजे कोणता भाग इको फ्रेंडली आहे आणि कोणता पार्ट इको फ्रेंडली नाहीये याच्यावरती तुम्ही डिस्कशन करा किंवा ठरवा. देन सी. What can we do to celebrate festivals in an eco-friendly way? बघा इको-फ्रेंडली पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी काय पर्याय निवडाल किंवा काय कराल असा प्रश्न आहे. What can we do? तुम्ही काय कराल to celebrate festivals in an eco-friendly way? म्हणजे पर्यावरण पूरक पद्धतीनं कोणताही सण साजरा करण्यासाठी तुम्ही काय कराल. लक्षात तिथं तुमचं स्वमत लिहायचं आहे. Then question 6. Think of a modern festival and new ways of celebrating it. बघा आधुनिक पद्धतीनं फेस्टिवल कसे साजरे करणार याच्याविषयी तुम्ही विचार करा. अँड वे ऑफ सेलिब्रेटिंग इट आणि त्याचा मार्ग किंवा पद्धत कशी असणार आहे सेलिब्रेट करायची हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल अ रीडिंग फेस्टिवल. ओके.
Now turn to question 7. Read the following sentence. Only read the following sentence. We are going to make a beautiful paper lantern at home. And I am going to make a model of Fort Raigad. These are the two sentences. Note that the phrases. आपल्याला काय पाहायचं बघा या दोन सेंटेन्स मध्ये फ्रेजेस दिलेल्या आहेत. We are going to. लक्षात we are going to is a phrase and I am going to. आता बघा याच्यामध्ये कोणती फ्रेज आहे गोइंग टू मेक. फर्स्ट सेंटेन्स मध्ये सेकंड मध्ये पण गोइंग टू मेक. दीज आर द फ्रेजेस. शो फ्युचर प्लॅन्स. बघा तुम्ही म्हणाल याच्यामध्ये विल शाल नाहीये तरी सुद्धा कसं काय हा फ्युचर टेन्स असू शकतो. तर तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात हे या फ्रेजवरून आपल्या लक्षात येतं. गोइंग टू मेक म्हणजे आम्ही बनवणार आहोत भविष्यामध्ये. ही क्रिया भविष्य काळामध्ये अजून घडणार आहे. त्यामुळं या सेंटेन्सचा काळ कोणता आहे फ्युचर टेन्स आहे. लक्षात काही अशा फ्रेजेस असतात की जे काय दर्शवतात फ्युचर प्लॅन्स इंडिकेट करतात. लक्षात. सो कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मीनिंगफुली. अशाच पद्धतीनं खाली जी वाक्य दिलेली आहे ते तुम्ही कंप्लीट करायची आहे. फॉर एक्झाम्पल पहा. आवर टीचर इज गोइंग टू टीच अस अ लेसन. कसं होऊ शकतं पहा. आवर टीचर इज गोइंग टू टीच अ लेसन. आमच्या टीचर आम्हाला एक लेसन शिकवणार आहेत म्हणजे फ्युचर प्लॅन आहे भविष्यामध्ये. ओके. माय फादर इज गोइंग टू ब्रिंग अ कार. माय फादर इज गोइंग टू ब्रिंग अ कार म्हणजे ही अजून क्रिया घडलेली नाही. माझे बाबा कार घेणार आहेत आणणार आहेत असा इथं काय दिसतो आपल्याला उद्देश दिसतो. म्हणजे भविष्यामध्ये ही घटना घडणार आहे. फ्युचर प्लॅन आहे. देन थर्ड वन इज माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. माझी आजी मला गोष्ट सांगणार आहे. कृती अजून पूर्ण झालेली नाही तर ती भविष्यात घडणार आहे. त्यामुळे या सर्व वाक्यातून आपल्याला काय दिसतंय फ्युचर प्लॅन्स म्हणजेच फ्युचर टेन्स आपल्याला दिसतोय. ओके. सो स्टुडंट्स remaining part of this topic we will see in the next video. Thank you.